तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर तुम्हाला तर दिसतच आहे, आतापर्यंतच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसतंय की खूपच जास्त पसारा झालेला आहे आमच्या दारामध्ये। आणि शेवटी काम पण चालूच आहे। आणि म्हणजे कसं ह्या कामगार लोकांचं ह्यांना कामं सगळीकडे असतात आणि यावर्षी तर काय खूप सगळी बांधकाम आहेत सगळीकडे म्हणण्यापेक्षा आमच्या गल्लीतच मला असं वाटतं जवळजवळ 8 ते 9 जणांचं बांधकाम चालू आहे। म्हणजे याच्यावरूनच आपण बघू शकतो की सगळीकडेच किती मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू असतील। कारण की एकतर यावर्षी पाणी आहे भरपूर, उन्हाळा जरी लागला तरी पाणी आहे आणखीन, तर त्याच्यामुळे मग ते बांधकाम वगैरे काढतात बऱ्यापैकी, असं होतं। तर तशाच पद्धतीने होईल आमचं, कधी ना कधी होईल, 2, 3, 4 दिवसात आमचं कधीतरी होईल। झाल्यानंतर तुम्हाला दिसेलच, पण तोपर्यंत काय होतंय माहितीये का, ती अशी माती, ती वाळू किंवा ते सिमेंट, तो कचरा आम्हाला व्यवस्थित अंगण सुद्धा साफ करता येत नाही। कारण की हे बघा तिकडे तर आज गवंड्यांनी बघा अर्धवट काम सोडून गेलेत म्हणजे जेवायला गेलेत का काय गेलेत, आम्ही मुक्त दिलंय हे, मग असं रोजावर वगैरे नाहीये। आणि ते अर्धवट माल कालवलाय आणि ते कुठे गेले असं काम सुरू आहे। आणि ह्याच्यामुळे काय होतंय माहितीये का, आम्हाला सारखी घरात तर स्वच्छता करावी लागतीये। आणि ती किती जरी स्वच्छता केली तरी ती असं खिडकींवरती, रॅकवरती अशी सारखी धूळ येते। रानूला बघायचंय आम्हाला अंगण कसं करायचंय ते मी तुम्हाला पण दाखवते। कॅमेऱ्यात किती दिसतंय स्पष्ट हे मला नाही आता लक्षात येणार, पण अशा पद्धतीचं आमचं प्लॅनिंग आहे। पण एक मिनिट थांब ना रानू, थोडं ह्यांना दाखवू तर दे। पण थोडीशी चेंजेस होतात आपल्या जागेनुसार। हे ह्यांनी काय केलंय माहितीये का, हे ह्यांनी स्वतः क्रिएट केले बरं का की एक अंदाज की आपण हे कसं करू शकतो। आणि थोडंसं राहतच ना आपल्याला पण आयडिया यावी म्हणून ChatGPT वरनं ह्यांनी डाउनलोड केले की हे आमचं अंगण असं आहे आणि आम्ही इथं काय करू शकतो। तर तशा पद्धतीचं आम्ही हे करण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे 100% याच्यासारखं होईल, थोडीशी शंका आहे कारण की ह्यांनी एक्स्ट्राचे भाग वाढवलेले जे आमच्या दारात नाहीयेत। हा धर बाबा, हा बघ तू, हा तर त्याच्यामुळे पण त्या पद्धतीचं 50% तरी त्या पद्धतीचं आमचं होणार आहे। आणि तुम्ही आता बघितलंय ना, केल्यानंतर सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला दाखवेल तेव्हा तुम्ही मला कमेंट करून सांगतालच की हे तसं झालंय का जसं आम्ही इमॅजिन करत होतो। चला आता आज जाऊन आवरावरी करायची स्वच्छतेसाठी मी घेतलेला आहे 1600 वॅटचा आणि ज्याची कॅपॅसिटी 21 लिटर आहे असा अगारो एस वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर। याची बॉडी स्टेनलेस स्टीलची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे लॉक आहेत, ज्या पद्धतीचे लॉक आपल्या डब्यांसाठी असतात। अगदी सहजरित्या हा ओपन होतो। ही आहे अगदी कमी नॉईज करणारी याची मोटर। गोळा केलेली डस्ट डायरेक्ट मोटरमध्ये जाऊ नये यासाठी अशा पद्धतीचा हा फिल्टर आहे आणि हा खालचा कंटेनर, याच्यामध्ये आपली धूळ, माती किंवा पाणी जे काही आहे ते गोळा होतं। खालच्या बाजूला 300 अंश डिग्री मध्ये फिरणारे हे व्हील्स देण्यात आलेले आहेत, जे की अतिशय दणकट आहे। 5 मीटर लांबीची ही केबल आपल्याला 2 पिन मध्ये मिळते। फ्लेक्झिबल असा हुज पाईप, याची एक बाजू आपल्याला मेन युनिटला अटॅच करायची आहे। हा आहे फ्लोअर ब्रश, याचा वापर आपण जमिनीवरील किंवा कार्पेटवरील धूळ साफ करण्यासाठी करू शकतो। हुज पाईपला अशा पद्धतीने अटॅच करायचा, मेन स्विच ऑन करून अशा पद्धतीनं आपण स्वच्छता करू शकतो। ही आहे ॲल्युमिनियम मेटल ट्यूब, हुज पाईपला अटॅच केली आहे। पुढच्या बाजूला फ्लोअर ब्रश लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकता जमिनीवरचे जी काही घाण आहे, जो काही कचरा आहे, तो अगदी सहजरित्या कलेक्ट होत आहे। हा व्हॅक्यूम क्लीनर आपल्याला 21.5 kps या सक्शन पॉवरमध्ये मिळत आहे। हा आहे मल्टीपर्पज क्लिनिंग ब्रश, जिथे तुमचा हात पोहोचत नाही किंवा जिथे तुम्ही हाताने स्वच्छता करू शकत नाही अशा ठिकाणची स्वच्छता हा मल्टीपर्पज ब्रश करतो। त्यानंतर मी अटॅच केलेला आहे सर्व्हिस टूल, याचा वापर आपण कोपऱ्यांसाठी करू शकतो। कोपऱ्यांमध्ये ज्या काही जाळ्या असतात किंवा जी काही धूळ असते तिची स्वच्छता करण्यासाठी हा टूल अतिशय उपयोगी ठरतो।
सगळी स्वच्छता केल्यानंतर तुम्हाला कंटेनरमध्ये आता मी दाखवते की कशा पद्धतीनं ही सगळी धूळ किंवा हा सगळा कचरा जमा होतो. तर इथे तुम्ही बघू शकता इतका सगळा कचरा गोळा झालेला आहे. जास्त प्रमाणात स्वच्छता झाल्यानंतर हा कंटेनर तुम्ही स्वच्छ करून परत एकदा वापरायचा आहे. आपल्या घरात फक्त धूळच असते असं नाही, तर इथे तिथे जेव्हा ही मुलं अशा पद्धतीनं सांडलवण करतात किंवा जे काही पाणी सांडलेलं असतं त्याच्या स्वच्छतेसाठी आपल्याकडे आहे ऑब्झर्विंग ब्रश. हा ब्रश मी अशा पद्धतीनं अटॅच करून घेतलेला आहे आणि अतिशय फ्लेक्झिबल आहे. तुम्ही बघू शकता जमिनीवरती सांडलेलं पाणी अगदी सहजरित्या याच्यामध्ये गोळा होतंय. ज्या पद्धतीनं धूळ या कंटेनरमध्ये जमा होते अगदी सेम तशाच पद्धतीनं पाणी देखील याच्यामध्ये गोळा झालेला आहे. ज्या वेळेस कचरा आपल्याला ब्लो करायचा असतो त्यावेळेस पुढच्या साईडला लावलेला हा हुज पाईप काढायचा, त्याच्या जागी हे युनिट अटॅच करायचं आणि मागच्या साईडला हे जे आउटलेट दिसतंय एअरचं त्या ठिकाणी आपण हा हुज पाईप लावणार आहोत. यामुळे काय होतं, फक्त ब्लोईंगचं काम करते ही क्लिनिंगची मशीन आणि अशा पद्धतीनं सगळा कचरा एके ठिकाणी गोळा होतो. स्वच्छता झाल्यानंतर ही मेटल ट्यूब अशा पद्धतीनं इथं आपल्याला अडकवून ठेवायची आहे. त्यासाठी त्यांनी स्पेशल असं एक हुक दिलेलं आहे, सोबतच ही केबल अडकवण्यासाठी सुद्धा. जर हे कमालीचं प्रोडक्ट हवं असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, नक्की चेक करा. नाही आमचे नानांचे, आमचे कुठले शितू बघा काय घेऊन आले. दादू काय आणलं तू? शितू घेऊन आली आहे चिक. कोणासाठी ग? मला नाही व्हायला लागले चिकाचे डोहाळे. शेतमध्ये ताई धरा तुम्हाला चिकाचे डोहाळे लागलेत. आम्हाला विदाऊट डोहाळे चिक जास्त खाऊ वाटतं. द्या शेताचं बघा चिक कसा आलाय पांढरा. थँक्यू. होय आमची चिकाचीच डिश आहे ना. द्या हे बरोबर आहे. हे आमची चिकाची डिश आहे, तिला चिक घालून देता. केक का? आणि त्या दिवशी नव्हता नेला का मग तू घरी चिक? आई नव्हते म्हणले नाही. हा केकचे बरोबर. आता त्याच्या आमच्यात काहीतरी आण. तर त्याला आज जायचंय. बॉम्ब उगायचंय काय? कसं असतंय. तर आज रविवार स्पेशल बघा मस्तपैकी गरमागरम उत्तप्पा या खायला. हो मग तुला कसं सोडेल. हो ये कसं झालंय होय का. ऑनियन टोमॅटो एवढी तयारी कशाची. शर्ट घालून फिरणार तसं नाही हो. लोक मस्तपैकी टी शर्ट बरमुडा असं फिरतात म्हणून म्हणलं. आमच्या घरातले माणसं सभ्य आहेत बरं का, अति सभ्य आहेत. अयो केस कोणी विसरले. जा लाईट गेली का बघून ये. चला तर आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर. बाहेर बाहेर खूप सगळी काम आहेत. हो काय तर तुम्हाला माहिती आहे का, आज मी दवाखान्यात जाणार आहे चेक करायला, कॅल्शियम चेक करायला. होय कॅल्शियम चेक करतात का? अंदाजच सांगते डॉक्टर लोक कमी झाले. तर तुम्हाला सांगा आज खूप सगळे काम आहेत बाहेर जाऊन. पहिली गोष्ट म्हणजे दवाखान्यात जायचंय. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या साड्या खूप दिवसांपासून त्याच्यावरचे ब्लाऊज शिवायला टाकायचे राहिलेले आहेत, तर तिकडं जायचंय. तिसरी गोष्ट म्हणजे मला सँडल घ्यायचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे माझं घराचं छोटं मोठं सामान घ्यायचंय. आणि पाचवी गोष्ट म्हणजे आम्ही एके ठिकाणी चाललेलो आहोत. तिथं सुद्धा माझा सत्कार आहे. तिकडं सत्काराला जाताना मी साडी नेसणार आहे, एकतर ही किंवा मग ही, ह्या दोन्हीतली एक. मी तसा तर ड्रेसच घालणार होते, पण माझे मिस्टर म्हणजे साडी नेस, तर त्याच्यामुळे मी साडी नेसणार आहे. मग आता बघूया दोन्हीपैकी एक. तिकडं म्हणजे आता मम्मीकडे जाणार आणि मग तिथनं पुढं जेऊरला आहे हा कार्यक्रम, तर तिकडं महिला दिनानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे. तर मग त्यावेळेस म्हटलं कसं सगळीकडे फिरताना परत ती साडी आताच नेसली की आपला पण इंटरेस्ट जातो, ती साडी नको नको वाटते. मग त्यामुळे जातानाच नेसलं. आणि राजूला सोडणार आहे पप्पांकडे, तिथं आलेली आहे माई सुट्टीसाठी.
तर बऱ्याच जणांना प्रश्न पडून की ताई दवाखान्यात कशाला चाललाय. मी दिसताना अशी हट्टी कट्टी दिसते, पण तसं काही नाहीये. हा की माझी कंबर दुख, पाय दुख. इकडे मी तुला दाखवते तुझा आवाज कसा येतो. तर आहे ना काही नाही, ह्याच्या अगोदर पण दवाखान्यात गेलतो. डॉक्टर म्हणलेले की कॅल्शियम कमी झालेलं आहे किंवा असंच छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना, तर मग त्याच्यामुळे त्यांनी बोलवलं होतं आणखी परत एकदा. चला जाऊन का थांबली गाडीची वाढ. राणा का चाललाय. राणा गाडी कुठे रे? दादाची रिक्षा घेऊन जायचं का? चला चलो मागून घेऊ आपण. दादांना रिक्षा चावी द्या म्हणून आम्ही घेऊन जातो रिक्षा. चला आज पण आमचं काम सुरू आहे माहिती का. आजही आमच्यात गोंधळी आले, 2 दिवस सुट्टी टाकली होती. राधिका ध्यान ठेव. ठेवले राखत. हा. काम करून घ्यायला कळतंय का काय करायचंय ते. जावं म्हणते हकलते ते. बाहेर कसलं ऊन पडतंय ना आता. एकतर बाहेर जास्त पडण्यातच येत नाही बरं का. आणि बाहेर जर आपण गेलो आणि घरात किंवा सावलीत आल्यानंतर अशा डोळ्याला अंधारा येतात. जा उन्हाळ्याचं खरं तर मस्तपैकी घरीच पडून राहावं वाटतं दुपारचं. तुम्हाला होतं का असं? माझा तेच प्रॉब्लेम आहे. चैत्र महिन्यातलं ऊन आहे. इथं हे बघितलं का, हे तुमच्या इकडं पण ह्या अशाच अडचणी आहेत का ते मला सांगा. काय होतं माहिती का, नगरपालिकेने जरी याच्यावरती थोडासा त्यांचा आक्षेप दाखवला किंवा काही कारवाई करायचं म्हटलं की नाही, तरी ह्यांचे जे मालक आहेत की नाही ते काही सुधरत नाहीत असंच म्हणल्यासारखं आहे थोडक्यात. कारण की बघा ह्यांच्या गाडीला अडचण होती, आमच्या गाडीला झाली. आम्ही तर काय खाली उतरून बिचारांना हाकलं. उठ उठ म्हणलं तरी बिचारी तिच्याच नादात. की नाही रे रानू? लय अवघड आहे रस्त्याचं, लय अवघड आहे. तू काय बाहेर ना आला काय ड्युटीवर ना? दी बेटी जाय आहेत येतात. विनोद बोलतोय. हा हा सही हे उचल. हा नाही मी नाही राहणार. ते ऐक की आधी तो काय म्हणतोय ते. ते कपडे घेऊन आलाय राहिला. टाका खायचे कधी तुम्हाला? आता लगेचच. मग तयार नाही, लय लाल वर जाऊन काय नाही, तयार भेटला पाहिजे ना. मग आंबट लागला तर परत तुम्ही म्हणताना आंबट लागला. तयार निघाला तर जरा गोड लागेल. कसं व्हायचं? हे असे हे लाल नाही इकडे काही हात लावून बघा. मला आवडत टाका ती तसं काही नाही. मला काही सगळंच द्यायचंय. चांगलं आहे मग तयार आहे. हा सोडा चला. पहिला आंबा आमचा तरी. होय 5 पेट्या इकल्या तर एवढे 6 पीस राहिले. त्यातले कच्च आहे 4 पेट्या अजून. आंबा खाऊन पळून चालली का कोई ठेवून? रानू कोई कोणी खाल्ली? माईनी खाल्ली ना? आओ छान आहे का आंबा? इकडं बघ. तुम्ही खाल्ला का नाही? हो होय हो. कसला होता? खरंय का? गोड होता का? तर आता बाहेर गेलतो ना त्यावेळेस ही नेल पेंट आणली बरं का. अशा का कशी काय अगदी माझ्या ड्रेसला मॅचिंग. आणि सेम ह्याच नेल पेंटचा नेल पेंट भारी दिसतीये की नाही? आता बघा कशी दिसते. समू कशी हसतीये माझ्या काळ्या हाताला. हा खेळ तुम्ही खेळतात का? ह्या दोघी जणी बघा बॉक्सवर खेळतात हॅपी हॅपीच्या. काय रे काय काय ऐकायचंय तुझं सांग. ए तो काय म्हणतोय बघ. बरं जाऊ दे तिचा डाव इकडं हुकत. मग आम्ही चाललेलो आहोत जेऊरला. करमाळ्यामध्ये बऱ्याचशा वेळा होतो. ह्यांनी एक झोप पण काढली माहिती का. झोप काढली मी, सई, समू, राणा ह्यांच्या बरोबर
थोडंसं खेळली, माझी जी काही कामं होती ती सगळी कामं केली आणि नंतर आम्ही मस्तपैकी आवरून आता चाललेलो आहे आणि जेऊरला. आणि तिथं जिथं कार्यक्रम आहे ना त्याचा पत्ता तर आम्हाला माहिती नाहीये. लोकेशन माहित नाही, पत्ता माहिती आहे. हा म्हणजे पत्ता म्हणजे ते एक्झॅक्ट कुठे आहे असं, हा आपला पत्ता. तो पत्ता माहिती नाही, म्हणजे त्यांनी सांगितलंय कुठं आहे कार्यक्रम. जेऊरमधनं आम्ही सारखं जातो पण फक्त जेऊरच्या रोडवरनं जातो. जेऊरच्या आतमध्ये काही कोणाशी संपर्क नाहीये, कुणी पाहुणे रावळे नाहीये, त्यामुळे तिकडं कधी गेलेलोच नाहीये. तर बघूया तिथं गेल्यानंतर त्यांना एकदा फोन करता येईल, म्हणजे आपल्याला ते समजावून सांगतील किंवा लोकेशन वगैरे पाठवतील, लाईव्ह लोकेशन. फायनली आपण आलेलो आहोत जिथं हा कार्यक्रम आहे. तर जेऊरमध्ये एकदम मधोमध खरं तर हे कार्यालय किंवा हे जे कार्यक्रमाचं ठिकाण आहे ते होतं. तिथपर्यंत यायला आम्हाला थोडासा उशीरच झाला, पण जरी उशीर झाला असला तरी काही हरकत नाही. कार्यक्रमाला उशीर झाला नव्हता, कार्यक्रम हा चालूच होता. सकाळपासून यांच्या विविध स्पर्धा होत्या, विविध कार्यक्रम घेतले जात होते आणि त्याच्यातून ज्या विनर झालेल्या महिला होत्या ना त्या सगळ्यातून एक विनर अशी काढणार होते की जिला छान मस्त मोठा LED TV मिळणार होता. छान छान यांनी बक्षिसं ठेवली होती बरं का. त्यानंतर आपला हा पुरस्काराचा सोहळा झाला किंवा मान सन्मानाचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर पूर्ण स्पर्धेची जी विनर आहेत किंवा जे त्यांनी 5 नंबर काढले होते त्या 5 जणींना विविध प्रकारची बक्षिसं देण्यात आली. कार्यक्रम झालेला आहे आणि आता आम्ही घराकडे निघालेलो आहे. आता कसं होतं कार्यक्रम कसं त्यांचे तर एकतर सकाळपासून कार्यक्रम होते खूप आणि विविध स्पर्धा असतील किंवा असं बरेच काही काय कार्यक्रम होते आणि नंतर त्याचं बक्षीस वितरण वगैरे आणि नंतर मग हा सन्मान वगैरे असं. त्यामुळे मी तिथं गेल्यानंतर पण जवळजवळ माझे पण 2 तास त्या कार्यक्रमामध्ये गेले. छान असा कार्यक्रम होता. तर चला छान वाटलं, असं काहीतरी आपला पण सन्मान केल्यावर भारी वाटतं ना. तसं कसं इतकं प्रोफेशनली आपल्याला म्हणजे त्या संदर्भात बोलता येत नाही, पण तिथं मी त्यांचं हे केलं ना, त्यांना भेटून वगैरे बोलले ना की बाबा मला बोलवलं त्याबद्दल मी तुमची आभारी आहे हे ते. आणि हे सगळं तुमच्यामुळे होतंय. तुम्ही लोक जे मला सपोर्ट करता किंवा जे प्रेम करतात त्याच्यामुळे हे कसं होतं तिथं आपल्याला बोलवतात, हाच आपल्यासाठी एक खूप मोठा सन्मान असतो किंवा तेच आपल्यासाठी एक खूप मोठं बक्षीस असतं. कारण की म्हणजे तिथं जाण्यासाठी किंवा त्यांनी आपल्याला बोलवण्यासाठी ती पात्रता आपल्याला मिळवण्यासाठी आपण पण कष्ट हे करतोच ना. काही कष्ट बाहेरच्यांना दिसतात, काही कष्ट घरच्यांना दिसतात. चला तर मग आता निघालेलो ह्यांना म्हटलं मस्तपैकी एक चहा घेऊया. चहा घ्यायचा आहे. ह्यांना म्हटलं मिसळ खाऊ, पण ह्यामध्ये नको पैशाची बचत केली पाहिजे. नाही असं काही नाही. आज काय झालं, सकाळी पण घरात ते उत्तप्पा केलता, मम्मीच्या तर आले तर तिनं पण इडली केली आणि मग म्हटलं नकोच तेच असं नाही का. आपलं कसं काय माहिती, पण आपल्याला असं दिवसभर असे पदार्थ नको वाटतात. जेवढंच तेवढं ठीक आहे. आता चपाती भाजी एकदा तरी झाली पाहिजे. त्यामुळे म्हटलं हे म्हणले मिसळ वगैरे काही नको, चहाच घेऊ. चलो मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए टाटा, बाय बाय.